हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. दिस इज भारत वावरे. विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MBBS गव्हर्नमेंट कॉलेजचा कटऑफ कितीपर्यंत जाणार आहे त्याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर लक्षपूर्वक ऐका. बघा, हा जो कटऑफ आहे हा कॅटेगरी वाईज आहे. प्रत्येक कॅटेगरीचा कटऑफ कसा राहील हा आणि हा कटऑफ अंदाजे आहे, अपेक्षित आहे. बघा, जनरल कॅटेगरीचा कटऑफ हा 540 ते 560 या रेंजमध्ये राहणार आहे. त्यानंतर जनरल EWS कॅटेगरीचा कटऑफ 530 ते 550 या रेंजमध्ये जाणार आहे. त्यानंतर OBC कॅटेगरीचा कटऑफ 535 ते 555 इतका राहणार आहे. त्यानंतर SC कॅटेगरीचा कटऑफ 450 ते 460 या रेंजमध्ये राहणार आहे. त्यानंतर ST शेड्यूल ट्राईब ह्या कॅटेगरीचा कटऑफ 430 ते 450 या रेंजमध्ये राहणार आहे. विद्यार्थी मित्रो, हा जो कटऑफ आहे हा अपेक्षित आहे आणि अंदाजित आहे. ज्यावेळेस तुम्ही चॉईस फिलिंग करणार त्यावेळेस तुमचा ऑल इंडिया रँक आणि 2025चा कटऑफ त्यानुसारच चॉईस फिलिंग भरणार आहे. त्यानुसारच चॉईस फिलिंग फॉर्म हा भरायचा आहे. बघा, मे 2026 रोजी 3 मे 2026 रोजी नेटची एक्झाम झाली होती, पण पेपर फुटल्यामुळं ती एक्झाम कॅन्सल करण्यात आली. त्यानंतर 21 जून 2026 रोजी रीनेट झाली आणि त्या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे. तर यावर्षीची विद्यार्थ्यांचं पर्सेंटाईल आहे म्हणजे काय, एकंदरीत MBBS, BDS, DAMS, BHMS आणि बॅचलर ऑफ फिजिओथेरपी ह्या अभ्यासक्रमाला जर समजा ॲडमिशन घ्यायची असेल, ह्या अभ्यासक्रमाची काउन्सिलिंग करायची असेल, ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा असेल, तर जे रिझर्व कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, उदाहरणार्थ SC, ST, OBC यांना कमीत कमी 177 मार्क असायला पाहिजे. किती? 177. रिझर्व कॅटेगरी. आणि ओपन कॅटेगरी 212 मार्क. ओपन आणि EWS कॅटेगरीसाठी कमीत कमी 212 मार्क असायला पाहिजे. 177 आणि 212 ह्या रेंजमध्ये ज्यांना मार्क असतील तेच मेडिकल काउन्सिलिंग कमिटी किंवा CT सेलच्या काउन्सिलिंगसाठी पात्र आहेत. अन्यथा याखाली ज्यांना मार्क राहतील ते विद्यार्थी ही काउन्सिलिंग करू शकणार नाही. बघा विद्यार्थी मित्र, आपल्या देशामध्ये प्रामुख्याने 2 काउन्सिलिंग असतात. एक काउन्सिलिंग ऑल इंडिया काउन्सिलिंग, ज्यामध्ये ऑल इंडियामधून 15% जागा भरल्या जातात. आणि दुसरी काउन्सिलिंग असते ती स्टेट काउन्सिलिंग. यामध्ये 85% जागा भरल्या जातात. त्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. त्यासाठी त्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना डोमिसाईल आणि कास्ट रिलेटिव्ह कास्ट सर्टिफिकेट ह्या सर्टिफिकेटची अत्यंत आवश्यकता असते. त्याकरताच हा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.